वेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती हाताला गेलाय. कल्पेश परेड आणि ललेश तांबे हे दोन बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सदानंद स्मृती 9192 आणि युवराज 11 या दोन संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटची आतली कडा घेतली होती. बॅट आणि बॉल यामध्ये कुठल्या प्रकारे संपर्क झालेला नाहीये. व्यवस्थित फटका खेळता आलेला नाहीये. विकेटच्या मागे हा चेंडू अडवला गेलाय. आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात आपण पाहतोय धाव फलकावरती नोंदवला गेलाय. अजूनही खातं खोलायचं आहे या षटकामध्ये. आपण पाहतोय किरण केने चांगली कामगिरी करतोय. पहिल्या मॅच मध्ये थोडासा मागणा ठरला होता, पराभव स्वीकारावा लागला होता पाहतोय युवराज 11 या संघाला. यावेळेस पण चेंडू हवेत सफाई करतोय. क्षेत्ररक्षक आला होता पाहतोय. चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला, मात्र त्याच्यापासून चेंडू भरपूर दूर होता. एफर्ट्स चांगला पाहायला मिळाला, मात्र 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्या गेल्या. पुन्हा एकदा किरण केने ऑन साइडला ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीराचा वेध घेतोय. प्रवीण सुतार वेगाने चेंडूवरती आलाय. लेग बायच्या स्वरूपात तोपर्यंत एक धाव फलकावरती नोंदवली जाईल. या एका धावेनिशी धाव फलक पाहतो आपण. 3 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून जर ते आतापर्यंत 4. पहिले 2 चेंडू निर्धावाच्या स्वरूपात, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर सिंगल धाव आपण पाहतोय. कैलास वाघ याच्या मार्फत काय जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाला. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आकाश वाघ झेल ड्रॉप. यावेळेस कल्पेश परेड याला जीवनदान दिलं जात आहे. 1 धाव कंप्लीट. या एका धावेनिशी धाव फलक पाहतोय आपण. 4 धावा या धाव फलकावरती लागले जाते. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला आकाश वाघ याचा, मात्र झेल ड्रॉप. कालच्या दिवसामध्ये उमेश परेड याला आपण पाहिलं होतं पार्थ वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून खेळत असताना. आज त्याचाच बंधू कल्पेश परेड पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला आकाश वाघ. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू फरार. सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात आहे देवगाव. सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात आहे देवगाव. आहे देवगाव. साऱ्या जगात गाजू लागलं राघोजी भांगऱ्यांचं नाव. साऱ्या जगात गाजू लागलं राघोजी भांगऱ्यांचं नाव. थँक्यू डीजे. तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा बिनबाद 8 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. त्याच्यात ललेश तांबेच्या 6 धावा पाहतोय. त्यानंतर कल्पेश याची 1 धाव. किरण केने याचं पहिलं षटक आपण पाहतोय. 8 धावा त्याने खर्च केल्या. 7 धावा होत्या. त्यानंतर पाहतो आपण एक लेग बायच्या स्वरूपात धाव होती. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतो आपण जतीन सोनावणे बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. पापडी गावातून आपण तो बिलॉंग करतोय. पीरबाबा पापडी या संघातून आपण तो वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळतोय. आता मात्र युवराज 11 या संघाच्या माध्यमातून तो APL मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. चांगला बॉलर आहे, तेच कारण त्याच्यावरती कामगिरी सोपवलंय. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी 3 क्षेत्ररक्षक आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतील. डीप मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. एक डीप पॉइंट मध्ये आहे, त्यानंतर एक लॉंग ऑफ मध्ये, त्यानंतर एक लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सजवला गेलाय आपण पाहतोय.
तट्यासारख्याच्या आतमध्ये मिड विकेट स्क्वेअर लेग नंतर फाईन लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक. यावेळेस चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा आकाश वाघ चेंडूच्या खाली. जजमेंट चांगला आहे, यावेळेस कुठली चुकी होणार नाहीये. कल्पेश परेड याला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. येथे लढला येथे झुंजला येथे लढला झुंजला लढला झुंजला आदिवासी क्रांतीवीर. येथे लढला झुंजला लढला झुंजला आदिवासी क्रांतीवीर. थँक्यू डीजे. तर महेंद्र कांबडी येतोय न्यू बॅट्समन. महेंद्र कांबडी आयकॉन प्लेअर आहे. कामन परिसरामध्ये भरपूर चर्चेमध्ये राहणारा हा खेळाडू महेंद्र कांबडी. पहिला चेंडू ऑन साईडला, क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रातून सरळ सीमारेषा बाहेर दणदण करत 4 धावांसाठी चौकार. तर चौकार आलाय आणि या चौकारची धाव फलक पाहतो आपण 12 धावा. पहिला चेंडू शफल झाला होता. अकुट्यापासून चेंडू ऑन साईडला पाहतोय. काय जबरदस्त फटका. 4 धावा आल्या. या 4 धावेने धाव फलक पाहतो आपण 12 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस रिव्हर्स केल्याचा प्रयत्न झाला होता, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेऊ शकला नव्हता. तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी. एका धावेने धाव फलक पाहतो आपण 13 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. जतीन सोनावणे आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर 4 धावा, त्यानंतर सिंगल धाव. ललेश आणि महेंद्र ही जोडी आता पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पाहतो आपण जोरदार अपील झाली होती. तर यस, लेग बायच्या स्वरूपात ही धाव असणार आहे. एका धावेनिशी धाव फलक पाहतो आपण 14 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. 14 धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये 2 चेंडू ते बाकी असतील. जतीन सोनावणे पॉवर प्लेचं षटक हातात. यावेळेस ऑफ मध्ये हा चेंडू हाताला होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आकाश वाघ एका हाताने हा चेंडू अडवतोय आणि यस, काय घडलंय तर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ललेश तांबे बादून माघारी परततोय. फलंदाज बाद. तर ललेश याला बाधून माघारी परतावं लागते. कॉलिंग झालं नव्हतं, यस नो वेट याचा कुठल्या प्रकारे कॉम्बिनेशन पाहायला मिळालं नाहीये. तेच कारण ललेश तांबे याला बाधून माघारी परतावं लागतंय. न्यू बॅट्समन इन होतोय, तो म्हणजे विशाल सातवी न्यू बॅट्समन इन होतोय. आयकॉन प्लेअर आहे सदानंद स्मृती 9192 या संघाचा. आता मात्र दोन्ही प्लेअर जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत ते आयकॉन प्लेअर पाहायला मिळत आहेत. महेंद्र कांबडी आणि विशाल सातवी. कामन परिसरामध्ये भरपूर चर्चेमध्ये राहणारे हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र चांगली कामगिरीची अपेक्षा त्याच्या संघनायकाला त्यांच्या टीममेटला असेल, कारण संघ जर तर थोडासा अडचणीमध्ये सापडलाय, कारण दुसरं षटक मार्ग असत आहेत. 14 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस दिशाहीन चेंडू, दिशा से भटके तो मिलेंगे फटके. 6 धावा, षटकार. तर हा षटकार आलाय. या षटकाराची धाव फलक पाहतो आपण. धाव फलकावरती 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. महेंद्र कांबडी आता मात्र आपले रंग बिखरताना मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर एक चौकार आला होता पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर आलाय षटकार.
यस वेले भाऊ सहकार्य करा, विनंती आहे सर. युवराज 11 आपल्याला ताकीद दिली जाते, पंच नाहीतर आपल्याला पॅनलाइज करते, लक्षात घ्या. वेले भाऊ सहकार्य करा. तर 2 षटकाचा खेळ झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतो आपण 21 धावा. 2 गडी बाद 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. 3 ओव्हरचा खेळ अद्याप बाकी असेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर लगेच आपण एक्स्ट्रा प्लेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे पाणी घेऊन. तुम्हाला फक्त 2 मिनिटाचा अवधी असेल ड्रिंक्स ब्रेकसाठी, लक्षात घ्या. तर या ओव्हरनंतर आपला जो एक्स्ट्रा प्लेअर आहे तो रेडी ठेवायचा आहे पाणी घेऊन जाण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. तर गणेश शावरे येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. यस वेलेभाऊ सहकार्य करा, तर पंच तुम्हाला पॅनलाइज करायचे, लक्षात घ्या. लास्ट वॉर्निंग असेल. यावेळेस ऑन साईडला विशाल सातवी याच्या बॅट मधून हा आलेला ब्रँडेड षटकार 6 धावा. काय जबरदस्त फटका, अखूट टप्प्याचा चेंडू होता. लगेच आपण पाहतोय पोझिशन मध्ये आला, पोझिशन घेतली आणि पाहतोय मिड विकेट कावकर्ण क्षेत्रातून हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर धाडला गेलाय. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराशी धाव फलक पाहतोय आपण 27 धावा. 27 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइड जे आहे ते पूर्णपणे आता मात्र पॅक केली जात आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक सजवला गेलाय, त्यानंतर एक डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर डीप मिड विकेट, त्यानंतर काउ कॉर्नर, त्यानंतर एक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न असफल जरूर आहे. मात्र पंचांचा इशारा होतोय की हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा चेंडू धाव फलकावरती नोंदवला जाईल. आमच्यासोबत आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा जॉईंट आहेत सचिन कालात, ऑफिशियल स्कोरर आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण चांगली रंगरोगटीची कामगिरी इथे धाव फलकावरती नोंदवताना पाहायला मिळते. यावेळेस पण एकदा ऑन साइडला चाबूक शॉट, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये कैलास वाघ. चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या प्रकारे वाघ आपल्या शिकारावरती झडप घालतो त्याच प्रकारे कैलास वाघ याने चेंडूवरती झडप घातले. एका झटक्यात त्याने हा चेंडू पकडलाय आणि लगेच थ्रो देखील केलाय. तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती. एका धावेनेशी धाव फलक पाहतो आपण. 29 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत पाहतो आपण 2 ओव्हर 2.2 षटकाचा खेळ झालाय. धाव फलकावरती 29 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक येतोय उत्तम, मात्र उत्तम चेंडू पासून भरपूर दूर राहिला होता. उत्तम याला उत्तम कामगिरी करता आलेली नाहीये, मात्र प्रयत्न भरपूर चांगला झालाय. तोपर्यंत 1 धाव आपण पाहतोय ही कंप्लीट केली गेली. एका धावेने धाव फलक पाहतो आपण. 30 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगला स्कोर मानावा लागेल सध्याच्या घडीला धाव फलकावरती, कारण आणखीन 3 चेंडू बाकी असतील या षटकामध्ये. गणेश शावरे आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन जातोय विशाल सातवीसाठी. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू येतोय लॉंग ऑन क्षेत्राच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. उचली घेणारा चेंडू होता. टॅप हुक करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जर गेला तर बॅटच्या बॉटम वरती लागला होता आपण पाहतोय. आणि वाऱ्याचा वेग देखील पाहायला मिळतोय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आपण पाहतोय जाताना पाहायला मिळाला. तर हा षटकार आलाय. या षटकाराची धाव फलक पाहतोय आपण. 36 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. महेंद्र कांबडी पाहतोय आपण 5 चेंडू मध्ये 13 धावा. त्यानंतर विशाल सातवी 3 चेंडू मध्ये 13 धावा. यावेळेस ऑन साइडला चेंडूला खेचून घेतलंय क्षेत्ररक्षक आहे, मात्र ज्या डोक्यावरून सरळ चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. मी आयकॉन का आहे, मला आयकॉन म्हणून काय घेतलंय याचं चांगलं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना विशाल सातवी. आणखीन एक षटकार. धाव फलक वेगाने पुढे सरसावलाय तो म्हणजे 42 धावा.
42 रन ऑन द बोर्ड. 42 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत पाहतो पण 5 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा इथे खर्च केल्या गेल्यात. कालच्या दिवसामध्ये जर बघितलं तर सगळ्यात महागडा षटक जर कोणाचं असेल नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. यावेळेस बॅटच्या आतली कडा इष्टांच्या बाजूने हा चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या मागे फायनल क्षेत्रामध्ये. स्वतः विकेट किपर जाऊन चेंडू अडवतोय. तोपर्यंत पाहतो पण एक धाव ही कंप्लीट केली गेली. एका धावेनिशी धाव फलक पाहतो पण 43 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. तर यस लगेच पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. तर 3 षटकाचा खेळ झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा. 43 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 2 षटकं बाकी असतील. या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा नक्कीच घेण्याचा प्रयत्न असेल. जास्त उशीर होतोय. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल. अंपायर तुम्हाला वॉर्न करतायत. बघतोय ग्रुप बी चा पॉइंट टेबल आपल्या समोर दर्शवला जातोय. फायटर 11 या संघाच्या 2 मॅचेस झालेल्या आहेत. त्यांनी दोन्ही मॅच जिंकलेल्या आहेत आणि टॉप वरती पाहायला मिळत आहेत 4 पॉईंटने. त्यानंतर इशिका स्पोर्ट एक सामना झालाय आणि तो एक सामना त्याने जिंकलाय. त्यानंतर आई गावदेवी जॉय 11 या संघाने देखील एक सामना जिंकलाय. त्यानंतर फायटिंग फॉल्कॉन या संघाने एक सामना झाला होता तो देखील गमावलाय. त्यानंतर ओमसाई नागले या संघाचा एक सामना झाला होता तो त्यांनी गमावलाय. त्यानंतर युवराज 11 या संघाने देखील एक सामना गमावला आणि हा त्यांचा दुसरा सामना आहे. त्यानंतर सदानंद स्मृती 9192 या संघाचा देखील एक सामना झाला होता तो देखील त्यांनी गमावलाय. यस आणि जर फायटर 11 संघाचा विचार केला तर चांगला रन रेटने आपण पाहतोय ते टॉप वरती आहेत. त्यानंतर इशिका स्पोर्ट देखील चांगल्या रन रेटने वरती आहेत. रन रेटवर देखील तुम्हाला भर द्यावा लागेल. चांगल्या रन रेटने तुम्ही जर मॅचेस जर जिंकलेत तर नक्कीच तुम्ही टॉप वरती असाल. तर आकाश वाघ येतोय षटक हाताळण्यासाठी. तर आपण 3 षटकाचा खेळ झालाय. 2 षटकासाठी आम्ही आमंत्रित करतोय भावेश जी वनके सरांना. ओ टू भावेश सर. थँक्यू प्रदीप. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सर्व मान्यवरांचं या आदिवासी प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर गोलंदाज आकाश वाघ येतोय नंबर 4चं षटक घेऊन. स्वतःचं वैयक्तिक पहिलं तर फटकासाठी 4थं षटक घेऊन येतोय. तर स्ट्रायकरकडे आपण बघतोय फलंदाज विशाल फातवे याला. यावेळेस मध्ये जोदामाचा प्रयत्न चांगला चेंडू होता. सबमरीन डिलिव्हरी असं म्हणावं लागेल. चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा खाली राहतोय आणि यशराजच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 43 धावसंख्या. गडी बाजल ते म्हणजे 2. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस मध्ये जोरदार मारण्याचा प्रयत्न. शतक आहेत आणि कुठलीच चूक करत नाहीत विशाल फातवी. बॅक टू द पॅव्हिलियन. लागलेला 3रा धक्का सदन स्मृती संघाला. तर नक्कीच इथे बघायचं झालं तर मात्र 43 धावसंख्येवर 3रा आधार बसला जातोय. सदन स्मृती 9192 संघाला. तर नवीन फलंदाज खेळण्यासाठी जातोय तो म्हणजे प्रवीण सुतार जातोय. अजून एक चांगला खेळाडू जो की स्विच खेळण्यासाठी जास्त माहीर आहे हा खेळाडू. तोच मात्र खेळाडू बघायला मिळतोय. धावसंख्या ती म्हणजे 43 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 3. तर पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश आला गोलंदाज आकाश वाघ याला. दुसऱ्या चेंडूवर माफ करायचं आहे. तर गोलंदाजी मार्कवर तो म्हणजे आकाश राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय.
यावेळेस मात्र सन्मानपूर्वक चेंडूला केलं जातं. चेंडू मात्र या कव्हरच्या रिजनला जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत इथे मात्र एक धाव अर्जित केली जाते. एक धावची धावसंख्या पुढे सरकेल ते म्हणजे 44 या आकड्यावर. तर नक्कीच बघायचं झालं तर मात्र नक्कीच या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण याच्यानंतर स्लागाचा षटक असेल. यावेळेमध्ये जोरदार प्रयत्न अक्रॉस द लाईन चेंडूला केला होता. चेंडू मात्र या मिडविकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत इथे मात्र एक धाव चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतं, चांगला थ्रो बघायला मिळतोय. एक धावची धावसंख्या पुढे फरकेल ते म्हणजे 45 या आकड्यावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर याच्यानंतरचा होणारा सामना इशिका स्पोर्ट वर्सेस फायटिंग फॉल्कॉन. दोन्ही संघाचे संगणक लगेच नाणेफेकी फटी या. गोलंदाज आकाश गोंधळी मार्कवर राऊंड विकेटने गोंधळी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस मध्ये स्विचिट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाहीये. निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. तर मी मगाशीच म्हटलं होतं की हा खेळाडू स्विचिटसाठी जाणला जातोय, मात्र चेंडू फळी आणि चा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाही. चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात यशरेच्या हातामध्ये विसावला जातो. धावसंख्या आहे ती म्हणजे 45 धावा. शेवटचा चेंडू आकाशात. यावेळेला मात्र पुन्हा एकदा जोरदार मात्र प्रयत्न, फुटवर्क झालं नव्हतं यावेळेला मात्र. फलंदाज प्रवीण याचा निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतो. शेवटचं षटक आता मात्र स्लागावरचं षटक मात्र कोण घेऊन येईल, कारण आपण बघितलं ते म्हणजे महेंद्र आणि फलंदाज विशालाने चांगली फलंदाजी केली होती. मात्र त्याच्यानंतर मात्र यावेळेला मात्र थोडंफार या षटकामध्ये बघायचं झालं तर मात्र आकाश फक्त आणि फक्त या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय. म्हणजे चांगली गोलंदाजी केली जात आहे, अप्रतिम गोलंदाजी केली जात आहे, पूर्णपणे बांधून जकडून ठेवलं जात आहे. शेवटचं षटक बघूया कोण घेऊन येईल. संगणक कोणावर विश्वास दाखवला पाहिजे, कारण शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, कारण मागच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आल्या होत्या. ते म्हणजे अक्षय वाघमार्फत चांगली गोलंदाजी केली. आता मात्र शेवटचं षटक स्वतः मी म्हणेन किरण केने येतोय नंबर 5 षटक घेऊन. क्षेत्ररक्षण आपण बघतोय एक शॉर्ट थर्डमॅन आहे, त्याच्यानंतर एक पॉईंट आहे आणि त्याच्यानंतर एक कव्हर फॉर्ममध्ये खेळाडू बघायला मिळतोय. त्याच्यानंतर डीपमध्ये आपण बघतोय एक लॉंग अप आहे, एक लॉंग ऑन आहे, त्यांनी त्याच्याप्रमाणे एक मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. यावेळेला माझा जोरदार माझा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातोय. 6 धावांपडी. या 6 धावाने धावसंख्येला नक्कीच आकार येतो. धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे 51 आकड्यावर. चेंडू जसाच कनेक्ट झाला तसंच षटकारासाठी नक्कीच निघून जातोय. 6 धावाने धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 51 धावसंख्या. तर नक्कीच इथे मात्र पहिल्याच चेंडूवर षटकारासाठी बिरकावलाय गोलंदाज किरण केने याला. महेंद्र विषय म्हणायचं झालं तर मात्र 7 चेंडूमध्ये 20 धावांवर खेळतो आतापर्यंत. 2 6 षटकार आणि एक चौकानीची 20 धावांवर खेळतोय. पुण्याचा किरण राऊंड विकेटने. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र निघून जातोय. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार केले जात आहेत गोलंदाज किरण केने याच्यावर. आता मात्र विचार विनिमय करण्यासाठी भाग पडला जात आहे की कशा प्रकारे आता मात्र गोलंदाजी केली पाहिजे. तर म्हणजे किरण एक चांगला गोलंदाज आहे नक्कीच, त्याच्यावर मात्र इथे 2 मोठे हल्ले चढवले जात आहेत. धावसंख्या 6 ने पुढे सरकते ती म्हणजे 57 या आकड्यावर. चांगली फलंदाजी होत असताना 8 चेंडूमध्ये 26 धावांवर खेळतोय तो म्हणजे महेंद्र कांबळे. यावेळेला मात्र दिशा बदलून येतोय राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी मात्र फुल टॉप डिलिव्हरी होती, चेंडूला खेळलाय, चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावांपाठी. चांगला फटका म्हणावा लागेल. 2 चेंडूवर 2 षटकार, त्याच्यानंतर या चेंडूवर एक चौकार येतोय. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 61 आकड्यावर. शेवटचे 3 चेंडू बाकी महेंद्राच्या माहितीसाठी आणि अप्रतिम फलंदाजी होत असताना यावेळी मात्र इष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न झाला होता.
चेंडू मात्र ऑफस्टिक सोडून जातोय. पंचांचा इशारा येतोय की हा खराब चेंडू. अवंत धावण्याची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 62 या आकड्यावर. थोडंफार गती नियंत्रण मी म्हणेन विसरतोय गोलंदाज किरण. यावेळेला मात्र चेंडूला खेळला जातोय. चेंडू मात्र स्क्वेअरला क्रिजरला जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत इथे मात्र दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे आरामात पळून पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रवीण आणि महेंद्र मार्फत 2 धावेची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 64 या आकड्यावर. तर मी विनंती करतोय इशिका स्पोर्ट आणि फायटिंग फॉल्कॉन दोन्ही संघाचे संगणक नाणेफेकी फटी या मित्रांनो लगेचच. यावेळेला मात्र चेंडूला खेळल्या जातं. या चेंडू मात्र चौकारपर्यंत जाईल का? होय आणि चेंडू मात्र निघून जातोय 4 धावेंसाठी. यावेळेला मात्र महागडा ठरला जातोय गोलंदाज किरण केणे. भरपूर महागडा ठरला जातोय. या 4 धावांनी धावसंख्या पुढे फरकते ते म्हणजे 68 या आकड्यावर शेवटचा चेंडू असेल. यावेळेला मात्र जोरामात्र प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाही. निर्धाव स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. धावसंख्या ती म्हणजे 68 धावा आणि 69 धावांचं टार्गेट असेल तर मी 2 संघांना लगेचच आवाज देतोय. इशिका स्पोर्ट आणि फायटिंग फॉल्कॉन दोन्ही संघाचे संगणक या लगेचच नाणेफेकीसाठी. चला या 2 संगणक लगेचच या. इथे मात्र नाणेफेक केली जात आहे. विनोद गवळी यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक केली जात आहे. मी विनंती करतोय मान्यवरांना नाणेफेक करण्यासाठी या. चला या 2 संगणक लगेचच तर या प्रकारे आपण बघतोय टॉस खेळला आहे. एका बाजूला APL तर दुसऱ्या बाजूला बिरसा मुंडा. APL कॉल आलेला आहे आणि इशिका स्पोर्ट संगणक नाणेफेक जिंकतोय. मान्यवरांना सांगतोय की तुम्ही मान्यवर कक्षेमध्ये बसून घ्या. नाणेफेक जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. आणि 5 षटकामध्ये नक्कीच किती धावापर्यंत रोखण्याचा मानस असेल तुमचा? 60च्या आतमध्ये. असे कुठचे गोलंदाज असतील जो की ज्यांच्यावर तुमचा भरोसा आहे? रुपेश आहे, प्रज्वल आहे, मी. भरपूर गोलंदाज आहेत आमच्या संघामध्ये. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर नक्कीच कल्पेश प्रथम फलंदाजी करायचा आहे. किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 70. मागच्या सामन्यामध्ये बघायचं झालं तर मात्र तुम्ही थोडीशी सुरुवात मी म्हणेन थोडीशी खराब झाली कारण पहिले जे खेळाडू होते त्यांनी मात्र साथ दिली नाही. आत्ता मात्र काय स्ट्रॅटेजी असेल, काय गेम प्लॅन असेल? आता गेम प्लॅन आहे आणि आता थोडं चेंजेस पण करणार आहे बॅटिंगमध्ये. तर त्या हिशोबाने थोडी बॅटिंग चांगली करून घेणार. तर नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धन्यवाद भावेश. दुपारच्या विसाव्यानंतर मी पुन्हा एकदा समालोचन कक्षातून समालोचक संदीप गाबंड अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले आमचे सर्व प्रमुख अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले लाडके प्रेक्षक या सर्वांचंच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आयोजित स्वर्गीय ज्ञानेश्वर नौशाद सापटे यांच्या स्मरणार्थ आदिवासी प्रीमियर लीग 2022 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये स्वागत करतोय. बऱ्याचशा संघाचे पाठीराखे सुद्धा आलेत इथे. आपण बघू शकताय त्या सर्व पाठीरेखांना
पाठीराखे म्हणून आता कुमारी प्राजक्ता पंकज दोदडे हिला सुद्धा तुम्ही बघू शकतायत, जी त्यांचे पिताश्री पंकज दोदडे साहेबांच्या सोबत आले आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व पंकजी दोदडे यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला समजून येतंय. एक हसरा चेहरा, सर्वांशीच मनमिळावी स्वभाव त्यांचा आपण बघितलाय आणि ते व्यासपीठावर त्यांच्या कन्येसोबतच उपस्थित आहेत. वेलकम प्राजक्ता, आम्ही तुमचं सुद्धा स्वागत करतोय. पहिला डाव नुकताच संपला, फलंदाजीचा आक्रमक रूप धारण केलं ते म्हणजेच अँड्रे रसल ऑफ कॉमन ज्या खेळाडूला म्हटलं जातोय तोच महेंद्र कांबडी. अतिशय चांगले फटके त्याच्या बॅटमधून आपण बघितलंय. 12 बॉलमध्ये 36 धावांची विध्वंसक विस्फोटक खेळी त्याने साकारली आणि खरं तर आजचा दिवस अँड्रे रसल यांचा जन्मदिवस आहे. 29 एप्रिल 1988 साली अँड्रे रसल हा वेस्ट इंडिज खेळाडू किंगस्टन जमैका येथे जन्म घेतला आणि बघा IPL मध्ये भरपूर पैसा मिळवला. वेस्ट इंडिज संघाकडून खेळत असताना जितका पैसा त्याला मिळाला नाही तितका पैसा IPLच्या मॅचेस खेळताना त्याला मिळाला आणि तोच अँड्रे रसल आता सुद्धा आपल्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या माध्यमातून IPL च्या ह्या पर्वामध्ये पाहायला मिळतोय. मॅच स्टार्ट होतोय, दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. पहिल्या षटक टाकण्याकरता विशाल सातवी नावाचा गोलंदाज तयार झालाय. पहिलाच बॉल कोवळ टपाचा चेंडू होता किरण याच्याकरता. किरण यांनी एक धाव पूर्ण केली. अक्षय कोल्हा आणि किरण हे दोन खेळाडू आहेत. मॅन फ्रॉम बेलकडी अक्षय कोल्हा. आता स्ट्राईक इन कडे आपण बघतोय. अक्षय कोल्हा स्ट्राईक इन कडे. अडोबटचा वापर, अक्षय याचा चेंडू करतोय हवाई सफर. मिळतायत या चेंडूवर 6 धावा. नाही का धुक्का सीधा छक्का बिगी. कोणाच्या पुढान झुकत नाही, कोणाला कधीच घाबरत नाही. कोणाच्या पुढान झुकत नाही, कोणाला कधीच घाबरत नाही. आम्ही हो आदिवासी, हो जातीनं आदिवासी. मध्ये भरपूर पैसा मिळवला होता अक्षय कोल्हा या खेळाडूने आणि आता सुद्धा तीच विध्वंसक खेळी साकारण्याचा हेतू त्याचा आहे, जशी खेळी त्यांनी कॉमन प्रीमियर लीग मध्ये साकारली. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार झालाय. फुल टॉस बॉल मिस केलं. या फुल टॉस बॉलला खरं तर प्रत्येक खेळाडूला हवासा वाटणारा चेंडू मध्ये फुल टॉस चेंडू आणि तो मिस केलाय. बाईचा इशारा. शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय, कारण दरम्यान एक धाव पूर्ण केली या दोघांनी मिळून. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 7 धाबा. डाव्या बाजूला आमचे मित्र 8 धाबा झालेत. डाव्या बाजूला आमचे मित्र भावेश गोरखणा यांना नुकताच आपण मैदानाच्या आत पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलंय आणि कदाचित खेळाडू म्हणून ते राजीनामा सुद्धा देतील यंदाच्या वर्षी. आणि विशेष म्हणजे APL मध्ये त्यांना इन ॲक्शन मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहाल. पुढचा बॉल जोरदार फेकी केले. विकेटचं पतन होईल काय नाही. सुरक्षितरित्या आपल्या घरामध्ये फलंदाज पोहोचताना दिसतोय. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 1 ने ते 9 रन्स. पहिले 4 चेंडू समाप्त झालेत आणि 9 धावा आलेत. सुरुवात ज्या प्रकारची हवी होती ना संदीप सर, आत्तापर्यंत म्हणेन की ती मिळालेली आहे. अजून सुद्धा काही चेंडू उर्वरित शिल्लक आहेत आणि ज्या प्रकारे जे लक्ष आहे आणि ह्या लक्षाचा एकंदरीत उल्लेख केला 69, तर म्हणजे सुरुवात ती मोठ्या प्रमाणात करायलाच हवी आणि खास करून पावलेच्या षटकामध्ये त्याचा फायदा उचलायला हवा आणि तो होतोय. पुढचा बॉल ओहो फायदा उचललाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वरून हाय अँड हँडसम यूथ 6 धावा. घाबरते आमच्या हो हिमतीला. नशीब लागतात आदिवासी जन्माला यायला. नशीब लागतात आदिवासी जन्माला यायला. नशीब लागतात आदिवासी जन्माला यायला. सात सांगायची गरज नाही हो आम्हाला. काही चांगला फटका दाखवलाय फलंदाजाने. आक्रमक रूप धारण केलंय उजव्या हाताच्या खेळाडूने. अक्षय बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडूला सोडून दिलंय क्षेत्ररक्षकाने. हा झेल होऊ शकला असता. सोपा झेल सुटला गेलाय आणि त्याचा फायदा फलंदाजाला झालाय. षटक या ठिकाणी पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत.
प्रत्युत्तरादाखल 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्या 16 धावा 16 आफ्टर 1 ओव्हर बिनबाद नाबाद जिंदाबाद 16 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. ठाणे जिल्हा आदिवासी नावाने ओळखला. ठाणे जिल्हा आदिवासी नावाने ओळखला. कोणाचं फुकट खात नाही, कोणाच्या आधारावर राहत नाही. कोणाचं फुकट खात नाही, कोणाच्या आधारावर राहत वेळ नाही. वाया जाईल असं काही करू नका. सातत्याने आम्ही सूचना देतोय. हा पहा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता रन रेट चार्ट. सदानंद स्मृती संघाचा यापूर्वीचा जो रन रेट चार्ट आहे तो सरळ जाताना दिसलाय. म्हणजेच एक लॉंग जम्प घेतल्यासारखं आपल्याला दृश्य दिसून येतंय. म्हणजेच ब्ल्यू रेषेमध्ये आणि दुसऱ्या बाजूला ग्रीन रेषा ही युवराज 11 ग्रीन रेषा ही सदानंद स्मृती संघाची पाहायला मिळते. युवराज 11नी ही झेप घेतलंय ब्ल्यू रेषेमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 16 69 धावसंख्येचा पाठलाग होतोय. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये लक्ष आहे ते 53 या धावसंख्येचं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय. बॉलर्स नेम प्लीज. पंकज धोधडे आम्हाला माहिती देतील गोलंदाजाचं नाव काय आहे. यष्टीरक्षक आणि यष्टीरक्षकाच्या पाठीमागे असलेले खेळाडू आम्हाला नाव सांगतील. बॉलर्सचं नाव काय आहे. विकास गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. महेंद्र. महेंद्र नावाचा गोलंदाज गोलंदाजच्या मार्गावर आलाय. महेंद्र कोल्हा. समोर त्याच्या आहे अक्षय कोल्हा. शॉर्ट बॉल पुल करायचं होतं. चेंडू हवेत आहे. सेफ ड्राईव्ह शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. अक्षय कोल्हा 2 धावा पूर्ण करतोय. 2 धाबांशी 5 बॉलमध्ये तो खेळतो 16 वर आणि संघाला नेऊन ठेवतोय 18 वर. रिक्वायर रन रेट आहे 13.30चा. करंट रन रेट आपण बघितला 15.43चा. युवराज 11 विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत बलाढ्य अशा सदानंद स्मृती 9192 या 2 संघादरम्यान. ओ जोरदार प्रहार करायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. ताकदीचा वापर केला, ताकद वाया गेली. रुपेश गोवारी इथे दाखल झालेत. कालच्या दिवसात पंच म्हणून खूप चांगलं काम त्यांनी केलं होतं. चांगली सहकार्य त्यांचं लाभलं होतं या स्पर्धेला आणि आता मॅचमध्ये प्रत्यक्षात इन ॲक्शनमध्ये ते दिसून येत आहेत. युवराज 11 दांडेकर संघाची धावसंख्या 18 22 बॉल शिल्लक आहेत आणि 51 धावांची आवश्यकता युवराज 11 या संघाला. प्रशांतजी जाधव यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इनसाइड आउट. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. त्याच्या हातून कोणती चूक नाही झाली आणि गोलंदाजाला विकेट मिळाली. गॉन. उठ आदिवासी मीरा तू कर जरा हा विचार. ठोकून छाती वाघाची ही देर तू ललकार. उठ आदिवासी मीरा तू कर जरा हा विचार. ठोकून छाती वाघाची ही देर तू ललकार. हे घे हाती तलवार कर अन्यायावर वार. हे घे हाती तलवार कर अन्यायावर वार. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना युवराज 11 संघाची धावसंख्या आहे 1 बाद 18 धावा. अजूनही फार मोठा पल्ला गाठायचा आहे आणि अशातच अक्षय कोल्हा याची विकेट महत्वाची होती. जी विकेट मिळाली 7 बॉलमध्ये 16 धावा त्याने बनवल्या. तर अक्षयने मी म्हणेन की आणखीन काही वेळ द्यायला हवा होता. मात्र एक विचार होता की आपल्या बाजूने जे प्रयत्न होते त्याचे की माझ्या खेळीमध्ये मला जितका होईल तितक्या मी धावा करा आणि त्याच प्रयत्नामध्ये होता. मात्र एका बाउंड्री लागत एक झेल टिपला गेला. मात्र अक्षयची जी पारी इथे समाप्त झाली तिथून मात्र पारी एकाला सुरुवात करायला लागेल. अर्थात किरणला इथून जबाबदारी घ्यावी लागेल कारण की उत्तम हा नव्याने मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. आता 21 बॉल शिल्लक आहेत आणि 21 बॉलमध्ये 51 रनची आवश्यकता. 21 चेंडू 51 धावांची गरज आहे. 18 या धावसंख्येवर 1 धक्का. उत्तम धिंडा नावाचा खेळाडू उतरलाय जो बामणगाव संघाकडून सातत्याने क्रिकेट खेळतोय. एका बाजूला किरण केने याचा विचार केला तर त्याचा घरचा संघ पानखंडा या संघाकडून तो खेळत असतोय. दोघांकडे चांगला अनुभव आहे. दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने खेळ करत असतात आणि रणजी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून तो क्रिकेट खेळतोय. स्ट्राईक इनकडे आलेला फलंदाजाने या चेंडूला हुक केलाय. चेंडू फाईन लेगच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. चेंडू सीमारेषे पार आर पार दमदार शानदार बहरदार डोलदार हा आलाय चौकार.
देखना दिसतोय ग हात घेऊन तीर कमान बाई देखना दिसतोय ग देखना दिसतोय ग माझा बिरसा भगवाना देखना दिसतोय ग धावणीची धाव पैकावर धावा लागल्या जात आहेत 1-22 धावा. हा चौकार होता 151वा. या स्पर्धेमध्ये 209 षटकार आणि 151 चौकार आपल्याला लागलेले दिसून येत आहेत. 20 बॉल शिल्लक, 47 रनची आवश्यकता. युवराज शिलेबन या संघाला. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल. आ बैल मुझे मार. चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. हा झेल टिपणं फार महत्वाचं होतं. हा झेल सोडलाय. रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे कशा पद्धतीने खऱ्या अर्थाने लंच टाइम असल्या कारणाने आमचे जे कॅमेरामॅन आहेत ते थोडेसे बाजूला गेलेत. 4 धाव मिळत आहेत. 4 धावण्याची धावसंख्येला आकार. धावसंख्या 1-26 26. पुढे आम्ही झुकत ना कुणाला कधीही घाबरत ना कुणाच्या पुढे आम्ही झुकत नाही कुणाला कधीही घाबरत ना थँक्यू डीजे. चांगलं गीत वाजवलं म्हणूनच थोडासा वेळ आम्ही जास्त घेतलाय. धावसंख्या 26. पहिल्या मॅच मध्ये लगातार 2 षटकार ठोकले होते आणि आता 2 चौकार ठोकतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप असेल काय पंच निरीक्षण करतायत आणि तदनंतर निर्णय आमच्यापर्यंत देत आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या भूमिकेमध्ये विजय भोये इन ॲक्शन मध्ये पाहतायत. मागच्या मॅचचे हिरो होते. मागच्या मॅचमध्ये प्रत्यक्षात चांगली गुणवत्ता त्यांनी सिद्ध केली, चांगली फलंदाजी साकारली आणि आता पंच म्हणून कामगिरी करतायत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनला मदतीचा हातभार लागतोय. धावसंख्या 27. 1 गडी बाद. पुढचा बॉल चेंडूला ऑन साईडला खेळून काढलाय. बॅकवर्ड स्कोअर लाईक मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई करतायत. येस, नो अँड वेट. हा, ना आणि थांब या तिन्ही गोष्टी खरं तर फलंदाजाने अद्यावत करायला हव्या. 1 धाव मिळाली. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत. 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना युवराज 11 संघाच्या त्या 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28. 14च्या सरासरीने 28 धावा आल्यात. पुन्हा एकदा आपण हा जो चार्ट्स बघतायत सदानंद स्मृतीचा कसं ज्या पद्धतीने वरकाळी जे आलेख आपल्याला पाहायला मिळतोय. युवराज 11 या संघाचा, सदानंद स्मृती या संघाचा, या दोन्ही संघांचे जे आलेख आहेत ते दाखवले गेलेत. एक छोटासा ब्रेक घेऊया कारण 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता लक्ष अजून किती धावसंख्येचं आहे तर 41 धावांची गरज. 18 चेंडू 41 धावा. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आयोजित आदिवासी प्रीमियर लीग 2022. थँक्यू डीजे. काय चांगलं आधुनिक सॉफ्टवेअर पाहायला मिळत आहेत. वॉर्म चार्ट सुद्धा दाखवला गेलाय. ब्ल्यू रेषेमध्ये तुम्ही युवराज 11ला बघू शकतायत आणि ग्रीन रेषेमध्ये सदानंद स्मृती 9192 या संघाने कशा काय या ठिकाणी धावा बनवल्या आहेत हा आलेख दाखवला गेलाय. 18 बॉलमध्ये 41 धावांची गरज. काय वाटतं 41 धावा रोखण्याकरता काय रणनीती असायला हवी गोलंदाजी करणाऱ्या संघाची? रणनीती तर हीच असेल की इथे विकेट मिळवावे लागतील कारण की एका बाजूने विकेट मिळाले तर तुम्हाला डॉट चेंडू त्यामध्ये सुद्धा मिळतील आणि दुसऱ्या बाजूने प्रेशर कुठेतरी येईल विरोधी संघावर आणि त्यामुळे इथे स्ट्रॅटर्जी अवगत केली जाईल का? साहिकींकडे उत्तम दिंडा. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. गोलंदाज मार्गावर आलाय. इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्सची मारायचे पार. आलाय क्लासिकल चौकार. 4 धावा. खेळाडू आता सध्या महागडा ठरतोय. 17 बॉल 37 धावांची गरज आहे. बघा चौकारासाठी भरपूर गॅप होता. रिप्ले मध्ये दाखवलं गेलंय. 4 धावांची धावसंख्या पोहोचली ती 32 वर. 32. अजूनही 37 रनची आवश्यकता. चांगला चेंडू होता. तितक्याच चांगल्या पद्धतीने ऑन साईडला मिड विकेट मध्ये चेंडूला उडवलंय. 1 धाव मिळाली उत्तम दिंडा या खेळाडूला. 1 धावांची धावसंख्या पोहोचली ती 33 वर. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर
33 धावा 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना युवराज 11 या संघाच्या बनलेत. आता स्थिती पुन्हा जाणून घेऊया. 16 बॉल शिल्लक आहेत आणि 16 बॉलमध्ये 36 रनची आवश्यकता. 16 चेंडू 36 धावा. कठीण लक्ष आहे, अशक्य असं म्हणता येणार नाही. एनिथिंग कॅन हॅपन इन दिस गेम, दॅट्स अ क्रिकेट. कधीही केव्हाही काही घडू शकतोय असा खेळ म्हणजेच क्रिकेट. ऑन साईडला लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट आणि लॉंग लेग. ह्या चेंडूला सरळ आडव्या बॅटचा वापर करून लॉंग ऑनच्या दिशेने वळवलंय. अँड्रे रसल ऑफ कामन, मिस्टर महेंद्र कांबडी चेंडूला अडवतोय. बघा किती चांगल्या चित्त्याच्या वेगाने तो पुढे धावतोय. म्हणतात ना की चित्त्याचा वेग हा 113 किलोमीटर प्रति वेगाने चित्ता धावू शकतोय. तसाच महेंद्र कांबडी याच्याकडे ऊर्जा जास्त आहे आणि त्या ऊर्जेचा फायदा त्याला होतोय. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 34 धावा, 15 चेंडूत 35 धावांची आवश्यकता. डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक इन कडे. उत्तम सुमित देखले ऑफ बामणगाव. फुल टॉस बॉल लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला वळवलंय. एक धाव पूर्ण केली. डीप मधून क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने चेंडूला फेकी करतोय. एका धावणीची धाव पुढे सरकताना धावा लागल्या जातात त्या 35 धावा. काय वाटतंय हा खेळाडू चा जो खेळ आहे तो जास्तीत जास्त बहरत चाललाय आणि तुमच्या परिसरातील हा खेळाडू आहे? ज्या प्रकारे आतापर्यंत जर उल्लेख केला उत्तम या खेळाडूचा, तर ज्याने मागील काही टुर्नामेंट्समध्ये जो परफॉर्मन्स दिला, खूप चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि जो कायम ठेवला गेला. आणि अनेक टुर्नामेंटमध्ये आपण बघितलं तर ओपनिंग करत असताना चांगल्या टुर्नामेंट याने गाजवल्या आहेत. पारितोषिक लावलं जाते काय हॅपी? बघूया, चर्चा आपण करूया. दयानंद वाघ साहेबांचं आगमन झालंय. ओहो, चेंडूला दिलं स्लॉट मध्ये आणि पाठवून दिलं पार्किंग लॉट मध्ये. मिळते 6 धावा. ओव्हर द कॉर्नर एरिया. युथ 6 बिग तर आपली आता तिसऱ्या दिवसाची फायनल मॅच आहे ना. तुम्हाला माहित आहे 1 नंबरचा बक्षीस आहे कोंबडा, 2 नंबरला कोंबडी ना 3 नंबरला कवटा. किरण केने याच्याकरता 3 षटकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक प्रकाश तुंबडा यांच्याकडून लावलं गेलंय. भावेश बाबर एका बाजूला थोडेसे त्रस्त आहेत. पहिला मॅच त्यांनी गमावलाय आणि आता मॅच त्यांच्या हातामधून निसटेल काय? 41 वर 1 गडी बाद. सध्या संकट ही फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने आलेत. 8 बॉलमध्ये 23 धावांची चांगली भागीदारी दोघांनी मिळून बनवलंय. आता अजूनही हा मॅच जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. फुल टॉस बॉल, सरळ बॅटचा वापर केला जातोय. चेंडू जातोय तो स्ट्रेट ड्राईव्ह स्वरूपात. मिळत आहे 4 धावा. नो बॉलचा इशारा. सोने पे सुहागा. कमॉन डीजे. मंडळी घाबरते आमच्या हिमतीला. अगदी बरोबर. कमरेपेक्षाही जास्त वर हा चेंडू होता. इथे आम्ही रिप्ले मध्ये बघितलंय आणि खरं तर नो बॉलचा इशारा आलाय. दोन्ही पंचांचा इशारा आलाय. म्हणजेच सोने पे सुहागा असं म्हणता येईल. या मिळत आहेत 5 धावा. 5 धावांची धाव फलकावर धावा लागल्या जातात. ते 46 धावा. विशाल सातवी नावाचा गोलंदाज इथे महागडा ठरताना दिसतोय. 154 चौकार या टुर्नामेंट्स मध्ये लागलेत. आता 13 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 23 धावा. काय वाटतंय मॅच मध्ये कमबॅक करेल फिल्डिंग करणारा संघ? सध्या तरी आपण बघितलं की ज्या प्रकारे हे 2 सेट आहेत, जे फलंदाज जर या 2 फलंदाजांना इथे बाद केलं तर इथे मॅच मध्ये कमबॅक केला जाऊ शकतोय. आपण बघितलं तर सदन स्मृती 919 टीमच्या पुढचा बॉल चेंडूला उडवलाय. अथोडक्स लॉंग ऑन वरून हाय अँड हँडसम. 6 धावा. काय करत आहात? नवसाळ गेंगडशी पहिला बोलला धर्मान मारला वरच शिन बो 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 फार वरच शिन तोल लगे बांधायचे. दोन षटकांमध्ये 40 धावा पूर्ण दिलेत. 40 धावा दिलेत. आपण भुवनेश बलंगे यांना बघतायत इन ऍक्शन मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये दिसतील की खेळाडूच्या भूमिकेमध्ये. 3 षटकं संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर महागडा षटक पडलंय विशाल सातवी याचं. 52 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये युवराज 11 या संघाच्या. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता अजूनही 17 धावांची आवश्यकता.
कुमारी प्राजक्ता सुद्धा खुश असेल, पंकज दोदडे सुद्धा खुश असतील. पंकजजी, पहिला मॅच गमावलाय आणि आता ह्या मॅच मध्ये चांगलं वापसही केलंय. काय वाटतंय, ह्या IPL मध्ये दबदबा असेल युवराज 11 संघाचा? असेल. तुमची मुली तुम्हाला सपोर्ट करण्याकरता इतके लांबून आले, तर तिच्याबद्दल काय म्हणाल? तिला याच्यात टेनिस आणि सीझनच्या लेझरच्या याच्यावर खेळण्याची इच्छा आहे. प्राजक्ता, तू काय बोलतेस? नाही नाही नाही, ती फक्त सपोर्ट करायला आले. चला, इथे बघू शकताय द बिग पार्टनरशिप बिटवीन उत्तम धिंडा अँड किरण खेने. 10 बॉलमध्ये 34 धावांची ही भागीदारी दोघांनी मिळून दाखवली. आता चेंडू शिल्लक आहे ते 12-17 धावांची गरज आहे. विकेटचा शोध घ्यावा लागेल, डब्ल्यूचा शोध घेत आहेत आणि सध्या फलंदाज त्रस्त करतायत गोलंदाजी करणाऱ्या संघाला. कारण की ज्या प्रकारे आपण बघितलं ते पहिल्या मॅचमध्ये थोडंसं जे कॉम्बिनेशन होतं मात्र ते जुळलेलं नव्हतं. मात्र त्या पहिल्या मॅचमध्ये झालेल्या चुका सुधारून आता मात्र दुसऱ्या मॅचमध्ये आपण बघितलं तर युवराज 11ची जी कामगिरी, खास करून सलामीला जी सुरुवात दिली होती अक्षयने आणि ती सुरुवात मेंटेन ठेवली आणि त्याचा फायदा मात्र आता हे दोन्ही खेळाडू उचलताना पाहायला मिळत आहेत. अक्षय कोल्हा यांनी 2 षटकाराच्या साहाय्याने 16 धावा बनवल्यात. किरण केने 2 षटकार 1 चौकारण्याची खेळतोय. पुढचा बॉल उत्तम करता आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. वाईडचा इशारा, अतिरिक्त धाबेची धावफलकावर परिणाम होतोय. धावा लागल्या जात आहेत. त्या सध्याच्या घडीला 53. 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा. महेंद्र कांबडी नावाचा गोलंदाज आलाय, आयकॉन खेळाडू. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा हा अँड्रे रसल आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही अंगामध्ये चांगली कामगिरी करणारा खेळाडू म्हणजेच महेंद्र कांबडी. तो रोखू शकतो या धावा. असं पराक्रम त्यांनी कॉमन प्रीमियर लीगमध्ये केलाय. एक मात्र असा खेळाडू आहे सुपर 8च्या स्टेजमध्ये 2 वेळा अँड्रॉइड मोबाईल त्याला मिळाल्या. हा खेळाडू महेंद्र कांबडी. पुन्हा एकदा बीट केलंय फलंदाजाला. काय चांगला ब्लॅक होलचा मारा, वाईड यॉर्करचा मारा केलाय. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉलमध्ये आता 16 धावांची आवश्यकता. प्रश्नामध्ये टाकलंय या 3 चेंडूत आणि म्हणूनच सल्ला देण्याकरता नॉन स्ट्राईक इन कडून फलंदाज किरण केने आलाय. सल्ला हा नेहमीच मोफत असतोय. खरं तर किरण केने आणि फलंदाज उत्तम धिंडा या दोघांनी उत्तम कामगिरी केली. दुसऱ्या विकेट करताची भागीदारी बनवली 34 धावांची. नॉन स्ट्राईक इन कडून सल्ला दिला गेला. ऑन साईडला फटका खेळला गेला. ॲनिमेशन व्यवस्थित नव्हतं. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव धोक्याची घंटी वाजू शकते. तसं काही घडत नाही. उत्तम धिंडा याला मिळत आहेत 2 धावा. 2 धावांची धावसंख्येत बदल आणि धावा लागल्या जातात 1 बाद 55. 3.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना युवराज 11 संघाची धावसंख्या 1 बाद 55. 9 बॉल 14 धावांची आवश्यकता. ओव्हर पिच बॉल बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. सुदैवाने यष्ट्यांवर चेंडू आदळला गेला नाही आणि या एका धावणीची धावसंख्या 56. 8 बॉल. आता समीकरण असं बनलंय 13 धावांची गरज. 8 आणि 13 हे समीकरण. ज्या प्रकारे आपण पाहिलं की एक उत्तमचा जो झेल सुटला होता डिफाईन लेग पट्ट्यामध्ये आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की संधी द्यायची नाहीये मात्र संधी इथे निर्माण केले गोलंदाजाने. महेंद्रने आतापर्यंत या षटकामध्ये मोठा फटका खेळू दिला नाही आणि मॅचला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. हे 2 खूप महत्त्वाचे चेंडू असतील आणि या जर 2 चेंडूमध्ये कमी धावा खर्च करतोय तर मी म्हणेन की मॅच आपल्या बाजूने पूर्णपणे खेचू शकतोय. अगदी बरोबर. आणि सपोर्ट्स करण्याकरता बघा सर्वात महागडा खेळाडू जर आपण बघितलं तर तो म्हणजेच प्रकाश तुंबडा जो सपोर्ट्स करण्याकरता आलाय. मात्र कुठल्या संघाच्या बाजूने सपोर्ट्स करतोय ते काही कळलं नाही. भावेश बाबर सांगतात की नाही आहे. ओ क्लीन बोल्ड महेंद्र कांबडी. आता गोलंदाज इथे कामी येतोय. विकेटचं पतन. किरण केने नावाचा हा विस्फोटक खेळाडू ज्याची खेळी थांबवली जाते गॉन. पाहला फेरी वाजत मेवणी जवळ ग. थंडी लागत मेवणी जवळ ग. थंडी लागत. हा ब्रेक थ्रू मिळून दिलाय. त्याच्यानंतर आता धावसंख्या अशी हवी आहे 7 बॉल शिल्लक आहेत. 13 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 13 धावा. किरण केने याने 7 बॉलमध्ये 19 धावा बनवल्या. 271.4
चा स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळाला. आता युवराज 11 संघाला प्रश्नामध्ये टाकले 7 बॉल 13 रन्स. हे टर्निंग पॉइंट ठरू शकतं षटक महेंद्र कांबडी याचं. बघा ना, शेवटच्या क्षणाला पहिल्या डावात त्यांनी विस्फोटक खेळी साकारली. पहिल्या डावामध्ये क्रमांक 3 वर येऊन महेंद्र कांबडी आणि चौकार षटकार 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 चौकार चौकार नाबाद 36 धावांची विस्फोटक खेळी साकारली आणि संघाचा संकट मोचक तो बनलाय. 7 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 13 धावा, 13 धावा 7 चेंडूंमध्ये. प्रत्येकावर प्रेशर आलाय, प्रत्येकावर दबाव आलाय. विकास एका बाजूला आपण बघू शकताय, आकाश वाघ नावाचा खेळाडू, आकाश वाघ स्ट्राईक इन कडे आडवे बॅटचा वापर केला. हलक्या हाताने चेंडूला फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलं. 1 धाव पूर्ण केली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. या एका धावणीशी धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 57, 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता. 6-12, 6 चेंडू 12 धावा. रोमांचक स्थितीमध्ये मॅच जातोय. प्रेक्षक कुठेच जाऊ नका, एक छोटासा ब्रेक घेतोय. या ब्रेक नंतर आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये परततोय. दादाची सालिस्ट पाहुण्या आले, नाही रहव तुला पाहून ग, नाही रहव काम पाहून. पाहुणे आली नाही कामाला आली, पाहुणे आली नाही कामाला आली, नाही करणार र तुझा काम, नाही करणार र तुझा काम. नकंदीच पाहण तेरी वाजत मेवणी जवळ ये ग. एका बाजूला स्ट्राईक इन कडे नवोदित चेहरा. कॉमन प्रीमियर लीग मध्ये तो विसरणार नाही. त्या लीगला त्याच्या आयुष्यामधील सर्वोत्तम दिवस होता, जिथे त्यांनी सर्वोत्तम रक्कम प्राप्त केली. आणि खऱ्या अर्थाने सारजा चंदुका स्पोर्ट्स सारजा संघाकडून तो सातत्याने क्रिकेट खेळत असतोय. युवा खेळाडू आहे, त्याच्यावर मोठी जबाबदारी. 6 बॉल 12 धावा, 6 चेंडू 12 धावा रोखल्या जातील की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. गोलंदाजी मार्गावर 2 षटकार जर ठोकले या खेळाडूने तर आदरणीय सन्माननीय हेमंत सुतारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. स्वर्गीय ज्ञानेश्वर सापटे यांच्या स्मरणार्थ ते 500 रुपये दिले जातील. दुसऱ्या बाजूला व्यासपीठावर दयानंद वाघ हे सुद्धा उपस्थित आहेत. आई गावदेवी जाळी स्पोर्ट्स कोहली संघाचे संघ मालक. विकेट हॅट्रिक करता 500 रुपयाचा पारितोषिक प्रकाश तुंबडा, बाबू महाली यांच्याकडून हे जाहीर झालंय. विकेट हॅट्रिक करता अपोजिट संघाविरुद्ध. ओहो, कोळवर टप्प्याचा चेंडू फ्लाईट दिली होती. चेंडू जातो स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात. 1 धाव पूर्ण केली. सुसाट वेगाने नॉन स्ट्राईक इन कडून फलंदाज आकाश वाघ धावला आणि त्याला इथे गोलंदाजाने बाद केलंय. धाबाच्या स्वरूपात विकेट मिळते संघाला. 3रा धक्का. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा लागल्या जात आहेत त्या 58 धावा. 5 बॉल शिल्लक आणि 5 बॉलमध्ये हव्या आहेत त्या 11 धावा. थरार कायम आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. जुने मैदराचा पोट पोट ग सविता, जुने मैदराचा पोट, जुने मैदराचा पोट पोट ग सविता, जुने मैदराचा पोट, जुने मैदराचा पोट पोट ग सविता, जुने मैदराचा पोट. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आत गेलाय जतीन सोनावणे. पीर बाबा पापडी संघाकडून तो खेळत असतोय. कालच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स दिला हितेश गणेशकर याने. पीर बाबा पापडी संघाचा खेळाडू विकेट हॅट्रिक साधली. आता जतीन सोनावणे नावाचा खेळाडू गेलाय. काय वाटते? 11 बॉल 5 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. इथे आपण बघितलं तर मॅच जिथून मी म्हणेन की महेंद्रने बनवला गेला, कारण की जो किरणची विकेट कुशल होते ती मिळवल्यानंतर आकाश इथे धावचितच्या स्वरूपात बाद झालाय. म्हणजे इथे प्रेशर आता मात्र संदीप सर मॅच आता 50-50 प्रमाणे झालाय. अगदी बरोबर. मॅच हा 50% दोन्ही संघाच्या बाजूने जिंकलाय. 5 बॉल 11 धावांची गरज. गोलंदाज तयार. त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल. ओ स्विंग अँड मिस. संघर्ष करावा लागतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्षच आहेच. जीवनामध्ये नोकरी मिळवताना संघर्ष करावा लागतोय. लग्न झाल्यानंतर व्यवहारामध्ये बायकोसोबत संघर्ष करावा लागतोय आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये धावा मिळवण्याकरता संघर्ष करावा लागतोय. इथे संघर्ष करताना दिसतोय फलंदाजी करणारा संघ. 1 धाव तर मिळाली. या एका धावणीची धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 59 धावा. लेग बाईचा इशारा.
आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 10 धावा आणि ज्या प्रकारे हे समीकरण कारण की ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय की इथे फलंदाजाला जसं आपण पाहू शकतोय गती दिली जात नाही, व्हेरिएशन केलं जातं, विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते आणि तिथे आपण पाहिलं की पकडून ठेवलं गेलं. आता मात्र 3-10 आणि जतीन हजर हा नवीन खेळाडू आहे आणि हे पाहूया कशा प्रकारे त्याचं प्रदर्शन राहते या 3 बॉल 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल जतीन यांनी सोडून दिला. वाईडचा इशारा पंचाने इथे दाखवलाय. या अतिरिक्त धाबणीची धावपळ कव्हर धावा लागल्या जातात ते 60 धावा. आता धगधग सुरू असेल खेम्यामध्ये, फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या खेम्यामध्ये, बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खेम्यामध्ये. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर ललेश नावाचा गोलंदाज आलाय आणि खऱ्या अर्थाने टोक पाडत संघाकडून तो खेळत असतोय. ललेश आडव्या पटचा वापर केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात आणखीन एक ब्रेक थ्रू दिला जातोय. मॅच होता कुठे आणि मॅच आला कुठे, गॉन. अगो आया माय पोटान दुखत, अगो आया माय पोटान दुखत, अगो आया माय पोटान दुखत, अगो आया माय पोटान दुखत. त्या बारे म्हणजेच डीजे वादकापासून प्रत्येक खेळाडूला ठाऊक आहे की बाबू महाली यांचं आवडतं गीत कुठलं आणि ते आवडतं गीत इथे वाजवलं जातंय. क्या बात आहे. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये आता 9 धावांची आवश्यकता. 2 बॉल रिमेनिंग अँड 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. 2 चेंडू 9 धावा, 4 गडी बाद 60. प्रेक्षको युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही या मॅचला बघतायत, चांगले कमेंट्स प्रेक्षक करताना दिसत आहेत. युवराज 11 विरुद्ध सदानंद स्मृती 9192 या 2 संघादरम्यान हा मॅच होतोय. 2 बॉल मध्ये 9 धावांची गरज. नवीन बॅटर आलाय किरण चौधरी. हा सुद्धा एक विस्फोटक खेळाडू आहे. सातेवली संघाकडून तो खेळत असतोय आणि विश्वास आहे बाबू महाली यांना की तो धावा पूर्ण करेल. धावा पूर्ण केला तर बाबू महाली यांच्याकडून 500 रुपये. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल बरोबर योग्य ती दिशा दिली जाते काय. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा चौकार. खरं तर ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा चेंडू होता. वाईट बॉल मिळाला असता. आता 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 5 धावा, 64 वर 4. विचार करण्याकरता भाग पाडलाय या संघाला. दुसऱ्या बाजूला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष हे सुद्धा दाखल झालेत, विकासजी वायडा. त्यांचा मी स्वागत करतोय. 1 बॉल 5 धावा. विचार केला जातोय काय रेकॉर्ड्स केला जाईल. 1 चेंडू मध्ये 5 धावा होतील. तर इथे होऊ शकते कारण की ज्या प्रकारे आपण पॅव्हलियन बॉक्स मध्ये सुद्धा बघितलं की गरमागरमीचं खूप वातावरण संदीप सर निर्माण झालंय. सपोर्टर्स आहेत, मात्र याच्यामध्ये आपल्याला एकच दिसून येते की सर्वांची युनिटी आहे, सर्वांची एकता आहे. संघ कोणताही जिंको, विजय क्रिकेटचा होईल. 1 चेंडू आणि 5 धावा. 8वा बॉल लागेल जावेद मियादाद, 8वा बॉल लागेल दिनेश कार्तिक. 1 चेंडू 5 धावा. स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा खेळाडू किरण. ओहो, हा चेंडू छत्ररक्षकाला स्पर्श करून सीमारेषेवर. स्कोर इज लेबल. मात्र कंपल्सरी चेसिंगचा नियम असल्या कारणानं इथे हा मॅच जिंकलाय सदानंद स्मृती 9192 या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन. मॅच टाय झाला. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणानं हा विजय सदानंद स्मृती 9192 संघाचा झालाय. भावेश बाबर कुठे आहेत मला दिसत नाही. आहेत आता थोडंसं त्यांनी शॉट सोडलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हँडशेक करा. हँडशेक करून आपण कालपासून पहिल्या दिवसापासून उल्लेख केलाय कंपल्सरी चेसिंग असं.
कारण लीग मॅच असल्या कारणानं खरं तर एक एक पॉईंट दोन्ही संघाला जातोय. मात्र आपण जो उल्लेख केला आयोजकांच्या सांगण्यावरून आणि त्यानुसार फक्त इथे 3 धावा या दिल्या जात आहेत. चला, मॅन ऑफ द मॅचचा किताब कोणाला आहे? नो डाऊट अँड्रे रसल ऑफ कामन, मिस्टर महेंद्र कामडी इज द मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन महेंद्र.